नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींचं आपल्या चॅनल हर रोज नयावर स्वागत आहे. हर रोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. बघा, लाडक्या बहिणींना पैसे वाटप या ठिकाणी आता सुरू होणार आहे. तर जानेवारीचा जो हप्ता आहे, जानेवारीचे जे पैसे आहेत त्याची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ शेअर पण करा. तर आता जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर लाडकी बहीण योजनेला जुलै महिन्यापासून सुरुवात झाली आणि या योजनेला महिलांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होत आहेत. दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात. आत्तापर्यंत 9,000 रुपये महिलांना आलेले आहेत आणि यापुढेही पैसे सुरूच राहणार आहेत. त्यासोबतच आता डिसेंबरपर्यंत 6 हप्ते तुम्हाला दिलेले आहेत. आता 7वा हप्ता, जानेवारीचा 7वा हप्ता हा खात्यात केव्हा जमा होणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. तर हा पण हप्ता आता तुम्हाला वाटप सुरू होणार आहे. तर बघा, आत्तापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे एकूण 9,000 रुपये मिळालेले आहेत. 6 हप्त्यांचे 9,000 मिळालेले आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. तुमचं पण लक्ष जानेवारी महिन्याच्या हप्त्याकडे आहे का, ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. तर जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार आता तेच आपण ह्या ठिकाणी पाहूया. आता नववर्ष आलं. जानेवारी महिना सुरू होऊन 15 दिवस उलटून गेले तरी या महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नसून जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा अनेक बहिणींना आहे. तुम्ही पण याची प्रतीक्षा करत आहात का ते तुम्हाला सांगायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जानेवारीचा हप्ता हा नवीन वर्षात पहिलाच हप्ता आहे. नवीन वर्षात पहिलाच हप्ता आहे आणि पहिलाच हप्ता अजून 15 दिवस उलटून गेले तरी 1500 रुपये अजून जमा झाले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा त्या ठिकाणी अजून संपलेली नाही आणि ही प्रतीक्षा कधीपर्यंत करावी लागेल हा पण प्रश्न महिला विचारत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा स्थापन होण्यासाठी गेम चेंजर ठरली होती. महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर भाषणामधून महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यास लाडक्या बहिणींना 1500च्या जागी 2100 रुपये देणार म्हटलं होतं. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल असं म्हटलं होतं. 1500 रुपयांच्या जागी 600 रुपये वाढवून 2100 रुपये देणार असं महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं. अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल आणि 2100 रुपये महिलांना दिले जातील. आता 2100 रुपये तुम्हाला पण पाहिजेत का ते तुम्ही सांगायचं आहे. त्यामुळं राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर आहे. मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माहितीनुसार अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी तरतूद ही केली जाईल आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून 2100 रुपये तुम्हाला मिळू शकतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगनजी भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया देत जे विधान केलं होतं ते चर्चेत आलं होतं. ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र नाहीत अशा महिलांकडून दंडासहित पैसे वसूल केले जाणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. गरिबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे
हाच या योजनेचा उद्देश आहे. मात्र या योजनेचे काही नियम आहेत, ज्यामध्ये एका घरात 2 महिलांना पैसे देता येत नाहीत. मोटार गाडी असेल तर त्यांना पैसे देता येत नाही. तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेतात का ते तुम्ही सांगायचे. तुमच्या घरात मोटार गाडी, कार आहे का ते तुम्हाला सांगायचे. नंतर गरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे, हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या महिला नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपली नावे काढली पाहिजेत. जे पैसे दिले गेलेत आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही. ते आता मागण्यात येऊ नयेत. याच्यापुढे लोकांना सांगावं, जे नियमात नाहीत त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावेत. त्यांनी जर तसं नाही केलं तर मग मात्र दंडासह पैशांची वसुली करावी, असं भुजबळ म्हणाले होते. तर महायुतीचेच नेते छगनजी भुजबळ यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. आता जानेवारीचा हप्ता हा केव्हापासून वाटप होईल ते आपण पाहूया. तर आतापर्यंत किती हप्ते आले. महायुती सरकारने जुलै 2024ला या योजनेची घोषणा केली होती. जुलैपासून डिसेंबर 2024पर्यंत प्रत्येकी 1,500 रुपयांप्रमाणे 9,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यातील सुमारे 2.25 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासकीय आकडेवारीतून समोर आले आहे. आता या महिन्यात म्हणजेच जानेवारीत येणारा हप्ता हा 7वा हप्ता असेल. मात्र अजून या हप्त्याबाबत माहिती समोर आलेली नाही. कधी येणार जानेवारीचा हप्ता? तर जानेवारी महिन्यात येणारा 7वा हप्ता कदाचित 26 जानेवारीनंतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री अदिती तटकरे यांनी ज्या महिला लाभार्थ्यांबाबत तक्रारी आल्या आहेत त्यांचे अर्ज तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले होते. त्यामुळे जानेवारीत काही महिला लाभार्थी कमी होतील असेही सांगितले जात आहे. पात्र महिलांच्या खात्यात 26 जानेवारीनंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असेही बोलले जात आहे. तर जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात 26 जानेवारीनंतर येऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी पैसे वाटप जे आहे ते 26 जानेवारीनंतर होतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे सर्व महिलांना जानेवारीच्या हप्त्याचे पैसे भेटणारच आहेत. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन हर रोज नयाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.